पद्धतीने चाललेली आहे हे खरोखर कुठेतरी मनाला दुःख देणार आहे. आणि त्याच्यामुळे खरं तर आजचे करंट टॉपिक्स खूप आहेत, परंतु मला जे मनापासून दुःख होत होतं की तुम्हाला एकतर माहिती नाही काय घडलं. माझ्यासारखा मनुष्य ज्याला जातो, मी सुद्धा माझं वय भरपूर आहे, सिनियर आमदार आहे, आणि उद्धव साहेबांना सांगतो की गेलेल्या लोकांना परत बसून आपण एकत्र बसूया आणि याच्यातून मार्ग काढूया. त्यांचं उत्तर काय होतं, तुम्ही स्वतः त्यांच्यावर निघून जा. मग मी निघून गेलो, बघा माझा दोष आहे की हा सांगण्याचा दोष आहे. नेहमी पक्षप्रमुखांनी आपल्या लोकांवर प्रेम केलं पाहिजे, आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र ठेवलं पाहिजे. म्हणून एवढी लोक एकनाथ शिंदे साहेबांबरोबर गेले. एखाद्या मरणाच्या दारावर असताना त्याच्या मदतीसाठी जो हेलिकॉप्टर घेऊन येतो आणि त्याला एअरलिफ्ट करतो आणि त्याचे प्राण वाचवतो, त्या प्राणाची किंमत आहे, तिच्या पैशाची किंमत नसते. म्हणून मी आपल्याला सांगतो की अशा लोकांना ज्यावेळेला तुम्ही बदनाम करता त्यावेळेला झालेला उद्रेक त्याचं समर्थन मी करणार नाही, परंतु हा उद्रेक होण्यामागे बोललेले शब्दसुद्धा किती वाईट होते, ते शब्दसुद्धा किती संयमाने वापरले गेले पाहिजे याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. आणि महाराष्ट्राची परंपरा जपली पाहिजे, कारण ही एक वेगळी सामाजिक क्रांतीची भूमी आहे. भारतामध्ये घडलेल्या क्रांती या महाराष्ट्रातून सुरू झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे एखादी जर विचारधारा कोण मोडत असेल तर ते योग्य आहे की अयोग्य आहे याचा विचार झाला पाहिजे. आणि ही विचारधारा एकनाथ शिंदे साहेबांनी कधीही मोडलेली नाही आहे, काँग्रेसबरोबर कधीही गेलेलं नाही आहे. काँग्रेसचं महात्मा गांधी हे तर मुख्य काँग्रेसचं आत्माच होते. त्यांनी सांगितलेलं होतं की एकदा आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा पक्ष बरखास्त करा, कारण त्यांना सुद्धा माहिती होतं की पुढच्या काळामध्ये काय काय होणार आहे. कारण पुढच्या काळात होणारं हे मतासाठीचं राजकारण असणार, हे त्या काळामध्ये महात्मा गांधीजींनी ओळखलेलं होतं. म्हणून त्यांनी म्हटलेलं होतं की काँग्रेस बरखास्त केली पाहिजे. आणि त्याच काँग्रेसच्या वाटेने आपण जायचं. की बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं की ज्या दिवशी माझ्यावर काँग्रेसबरोबर जाण्याचा प्रसंग येईल त्यावेळेला मी माझं दुकान बंद करेन, म्हणजे मी माझी शिवसेना पक्ष माझा मी बरखास्त करून टाकेन. म्हणजे हे जर बाळासाहेब म्हणू शकतात तर मग त्यांच्याच मताची अवहेलना त्यांनी स्थापन केलेल्या पक्षामध्ये कशी होऊ शकते. आणि ज्याने इतर लोक जे म्हणतात की बाप वगैरे, ह्या जो काय उल्लेख होतो, बाप वगैरे असं आपण म्हणायचं, आपण वडील म्हणतो, परंतु त्यांच्यावर अधिकार कोणाचा होता, त्यांच्यावर अधिकार प्रबोधनकार ठाकरेंचा होता. सर्व पक्षांनी आपापली तत्व सोडली आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी एकत्र झाले. परंतु ज्यावेळेला महाराष्ट्राची निर्मिती झाली, मराठी बोलणाऱ्या महाराष्ट्राची निर्मिती झाली, त्यावेळेला सर्व पक्ष आपापल्या वाटेने गेले. याची जाणीव फक्त प्रबोधनकारांना होते आणि म्हणून त्यांनी सांगितलं की माझं बाळ मी आज महाराष्ट्राच्या झोळीमध्ये टाकलेलं आहे. याचा अर्थ काय होतो की बाळासाहेब महाराष्ट्राचे झाले, ते कुठल्या कुटुंबाचे राहिले नाहीत, ते अख्ख्या महाराष्ट्राचे झाले. मग त्याचा अवमान आपण आपल्या बोलण्यातून करायचा का, आपल्या वाक्यातून करायचा का, हा सगळा प्रश्न असतो. त्याच्यामुळे त्याच्यात अधिक खोलात मी जात नाही. माझं म्हणणं असं आहे की आता हे प्रकरण हे विधिमंडळासमोर गेलेलं आहे, विधिमंडळाने निर्णय द्यायचा. कुठेही विधिमंडळाचं चुकीचं वाटत असेल त्यांना न्यायालयाची दारं उघडी आहेत आणि याच्यामधून जे काही विचार प्रबोधन होईल त्याच्यामधून ठरेल. पण या छोट्याशा गोष्टीचा वापर करून अनेक लोक त्याच शब्दाचा पुन्हा पुन्हा उपचार करून महाराष्ट्रामधलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतायत. हे एक षडयंत्र आहे, हे मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो. आमच्या पक्षाच्या माध्यमातून त्याची नोंद प्रत्येकाने घेतली पाहिजे. आणि हा सुद्धा तुम्हाला याच्यापैकी कुठल्याही पूर्वी घडलेल्या घटना सांगायच्या असतील, प्रत्येक घटनेचा मी स्वतः साक्षीदार आहे, मी सगळं सांगू शकेन. वक्फ बोर्डाच्या संदर्भातला जो विषय आज चालू आहे याच्यामध्ये आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या धर्मांमध्ये भेदभाव करत नाही. जो गरीबातला गरीब मनुष्य आहे, शेवटी वक्फ बोर्ड हे असेट मॅनेजमेंटसाठी तयार केलेली एक यंत्रणा आहे. कारण खूप मोठ्या ज्याला असेट्स असतात त्याला त्याचं परफेक्ट मॅनेजमेंट झालं पाहिजे आणि त्याच्यामधून क्रिएट केलेला पैसा हा त्या समाजातलं शिक्षण असेल, त्या समाजामध्ये वेगवेगळी समाजोपयोगी किंवा त्या व्यक्तींना योग्य अशी कल्याणकारी कामं करायची असतील तर त्याच्यासाठी वापरला गेला पाहिजे. आणि ह्याच्यावर कधी महिलांना प्रतिनिधित्व मिळालं नव्हतं. जो दुर्लक्षित समाज आहे त्याच्यावर कधी प्रतिनिधित्व मिळालं नव्हतं. आणि कालच उत्तर देत असताना स्वतः गृहमंत्र्यांनी सांगितलं की त्याच्यावर इतर धर्माचा कोण जाणारच नाही. एवढं क्लिअर आहे.
परंतु त्याच्याच मधले जे दुर्लक्षित समाज आहेत त्यांना तरी तिथं रिप्रेझेंटेशन मिळू शकतं. आणि म्हणून हा एक चांगला निर्णय अनेक वर्षांनी झालेला आहे की या ज्या काही भारतातल्या आपण जर आपलं डिफेन्स आणि रेल्वेज ही 2 डिपार्टमेंट सोडली तर त्याच्या खालोखाल सगळ्यात जास्त असेट्स या बोर्डाचे आहेत. आणि त्याचा वापर हा मुस्लिम समाजाच्या हितासाठी करण्याच्या दृष्टीने हे विधेयक आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे त्या दृष्टीने बघितलं पाहिजे. आम्ही समान न्याय सर्वांना देतो. एकपत्नी हे जे काय आपल्यासाठी कंपल्सरी आहे आपण ते स्वीकारलंच ना. तो ज्याला कायदा झाला त्याला हिंदू धर्माने तो स्वीकारला. तसंच मुस्लिम ह्याच्यामध्ये जी तलाक देण्याची पद्धत होती ज्याच्यामध्ये महिलांवर अन्याय होत होता त्याला सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर निकाल दिलेला होता. परंतु त्या काळामध्ये राजीव गांधी पंतप्रधान होते. त्यांनी सुप्रीम कोर्टाचा असा तो निकाल मानला नाही. म्हणून मोदी साहेबांनी शेवटी त्या महिलांना न्याय दिला. आणि आज सुद्धा महिलांना न्याय देत आहेत. 2 महिला या एवढ्या मोठ्या बोर्डवर येणं हा एक महिलांचा सन्मान आहे. ह्या सुद्धा गोष्टीची प्रत्येकाने जाणीव केली. बघा तुम्हाला सुद्धा माहिती आहे की लांगुल चालन सध्या महाराष्ट्रामध्ये कोण करतंय आणि जी मतं मिळतात त्याच्यामध्ये ओरिजिनल शिवसेनेची मतं किती आहेत. बाळासाहेबांनी या मतासाठी राजकारण केलं असतं का? केलं नसतं. पण उद्धव साहेबांनी केलं ही वस्तुस्थिती आहे. आणि मग त्यांच्या प्रचारामध्ये ही लोक दिसली ज्याने त्यांचा मुंबई हा तर आत्मा आहे शिवसेनेचा. मुंबईच्या बॉम्ब हल्ल्यामध्ये जे आरोपी होते ते प्रचारामध्ये दिसले. याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं? फतवे निघाले. कोणाच्या बाजूने निघाले? उद्धव साहेबांच्या बाजूने निघाले. ही तर वस्तुस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग ते ते लालूचंगन केल्याशिवाय निघाले का? मी उद्धव साहेबांचा नेहमी आदर ठेवलेला आहे आणि नेहमी आदराने बोललेलो आहे. पण हे तर तुमच्या डोळ्यासमोर घडतंय ना. त्याच्यामुळे त्यांना असं म्हणण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही असंच मला वाटतं. तुमच्या काळातला निर्णय आहे एक राज्य एक देश तो निर्णय रद्द करण्यात आलेला आहे. या संदर्भात काय सांगाल? मागे देखील एक गोष्ट अशी आहे की मी या संदर्भात विद्यमान शिक्षण मंत्री महोदयांना निरोप दिलेला होता की जे अनेक चांगले निर्णय आहेत हे कृपया बदलू नका. मुलांच्या पाठीवरचं बोज हे 60% कमी झालेलं होतं. तो निर्णय बदलण्यात आला. एक राज्य एक गणवेश याच्या मागे एक तत्व होतं की आपल्याकडे डिग्निटी ऑफ लेबर याच्याकडे आपण फार दुर्लक्ष करतो. परदेशामधली मुलं त्यांना ज्यावेळेला सुट्ट्या पडतात त्याला मॅकडोनाल्डमध्ये जाऊन काम करतात, दुसऱ्या कुठल्या तरी अशा स्टोअरमध्ये काम करतात किंवा शेजाऱ्याचा बर्फ साफ करून देतात. अनेक गोष्टी करतात आणि ते काय फुकट करत नाहीत. त्याच्याबद्दल ते पैसे घेतात. श्रमाचं महत्त्व हे त्यांना लहानपणापासून शिकवलं जातं. आणि हेच श्रमाचं महत्त्व हे स्काउट अँड गाईड ही जी चळवळ आहे त्याच्यामधून शिकवलं जातं. तिथं खरी कमाई नावाचं एक हे असतं की मुलं जाऊन दुसऱ्यांच्या घरी छोटी छोटी कामं करून देतात आणि ती आलेली खरी कमाई ही त्यांच्या पुस्तकावर जमा होते. तर त्या स्काउट अँड गाईडचा ड्रेस हाच महाराष्ट्राचा ड्रेस करण्यात आला होता. कारण गरीब मुलांना वेगळा स्काउटचा ड्रेस घ्यायला परवडत नाही. फक्त त्याच्यावर कॅप आणि स्कार्फ दिली तर तो स्काउटचा ड्रेस बनला असता. आणि स्काउटमध्ये सगळ्यात जास्त संख्या ही महाराष्ट्रातल्या मुलांची. म्हणून अनेक जे निर्णय असतात जो पुस्तकाचं ओझं कमी करत असतानाच गरीब मुलांना वह्यांची पानं सुद्धा मोफत मिळत होती. त्याच्यामुळे ह्या गोष्टी त्यांनी पहिल्यांदाच हे डिपार्टमेंट सांभाळलं. मी आता खूप अभ्यास केला आणि त्याच्यानंतर सुरुवातीच्या 1 वर्षामध्ये खूप अभ्यास केला आणि 1.5 वर्षामध्ये धडाधड निर्णय घेतले आणि ते निर्णय सर्वांच्या हिताचे होते. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नवीनच डिपार्टमेंट आल्यानंतर कदाचित जे कोणी त्यावेळेला समोर आणतात ते खरं वाटतं, परंतु याच्यावर चर्चा निश्चितपणे झालं पाहिजे. आणि मुलांच्या हिताचं जे आहे मिड डे मीलमध्ये सुद्धा 3 कोर्स मील हे मी सुरू केलेलं होतं. एक स्टार्टर किंवा त्या ठिकाणी सलाड, त्याच्यानंतर एखादी पुलाव किंवा तत्सम पदार्थ आणि एक गोड पदार्थ. कारण एकाच तऱ्हेचा पदार्थ दिला तर तेवढं भात ते खाऊ शकत नाहीत मुलं. मुलांसाठी ते इंटरेस्टिंग बनवलं पाहिजे. आणि तसंच एक दुसरा प्रयोग महाराष्ट्रामध्ये होणार होता. आता मला पुढे झाला की नाही माहिती नाही कारण मी हल्ली विशेष लक्ष देत नाही की प्रत्येक मुलाचं ऑब्झर्वेशन करून त्याच्या प्रगतीचं एक आलेख बनला पाहिजे.
आणि दुसरा एक मी निर्णय घेतला होता की ज्या शिक्षकांना, शेवटी मुलं स्वतःहून शिकत नाही, ज्या शिक्षकांना शिकवता येत नाही, कारण एकदा कधीतरी BEd DEd झालेले असतात, त्यांना पुन्हा एकदा सरकारच्या खर्चाने जर असं आढळला कोण शिक्षक हे चांगले असतात, पण तसा कोण आढळला तर त्याला सरकारच्या यांनी 6 महिने फुल पगाराने शिक्षण द्यावं. तरी पण शिकवण्यामध्ये इम्प्रूव्हमेंट नाही झाली, 50% पगारावर करावं, आणि तरी इम्प्रूव्हमेंट नाही झालं तर तो शिक्षक शेवटी मुलांना शिकवण्यासाठी आहे. त्याच्या संदर्भात सुद्धा कठीण निर्णय घ्यायला लागेल, नाहीतर महाराष्ट्रातलं शिक्षण कधी सुधारू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे असे कठोर निर्णय हे त्याची GR निघालेले आहे, तो निर्णय काय त्यांनी बदललेला नाही, परंतु या निर्णयाचा वापर करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. कारण काही ठिकाणी जे परीक्षण झालं असरच्या माध्यमातून, तिथं मुलं प्रगतीमध्ये कमी दिसली, तर ही चित्र बदलण्यासाठी चांगले निर्णय आपले नवीन शिक्षण मंत्री खूप चांगले आहेत. मला अनेक वेळेला त्यांनी फोन केला, आपण एकत्र बसूया, आम्ही सगळे समजावून घेतो. दुर्दैवाने आमची ती मीटिंग होऊ शकली नाही, कारण मला सुद्धा काही कोकणातले प्रश्न होते. हल्ली मी जास्त मध्यंतरी ब्राझीलला गेलो होतो. आमच्याकडे काजूचं बोंड फेकून दिलं जातं, आणि या काजू बोंडाची फेकून दिलेल्या काजू बोंडाची व्हॅल्यू ही जवळजवळ 3,000 कोटी रुपये. आपल्याला शेतकऱ्यांसाठी काम करायलाच लागतं. शिक्षण मंत्री असताना मी जास्त कॉन्सन्ट्रेशन करू शकलो नाही याच्यावर, पण अनेक निर्णय जे मी घेतले त्या काळामध्ये कोकणासाठी, तर ते इम्प्लिमेंटेशन आता करायला मला वेळ मिळतो, आणि म्हणूनच मी इथे येऊ शकलो नव्हतो, आता येऊ शकलो, त्याच्यामुळे तुमच्याशी संवाद साधता येतो. सध्याचे शिक्षण मंत्री आपल्याच पक्षाचे आहे, आपण त्यांच्यासोबत या संदर्भात चर्चा करावी, कारण मी की जो निश्चितपणे पुस्तकामध्ये पानं लावण्यात आली होती किंवा हा आदेश, त्याच्यामुळे पैशाचा उपयोग झालेला आहे. हा पुस्तकामध्ये पानं लावलेली होती बायांची, यामुळे 63 कोटी ते बघा, कोणासाठी 63 कोटींची तुम्ही ज्याला ग्रामीण भागामध्ये फिरता त्यावेळेला जेव्हा एखाद्या पुढाऱ्याचा वाढदिवस असतो त्यावेळेला त्या गरिबांच्या घरात वह्या जातात, नाहीतर वह्यांची पानं त्यांना मिळत नाही. आम्ही पुस्तकं फुकट देतो, वह्या फुकट देत नाही. मुलांना वह्या लागतात ना, नोट्स घ्यायला पाहिजे की नाही. इथं धडा आहे आणि त्याच्या शेजारी नोट्स घेतल्या तर काय होतं की त्या नोट्स घेतल्यामुळे शिक्षक सुद्धा कसं शिकवतात हे समजू शकतं. चांगल्या नोट्स लगेच घेतल्या तर मुलं अधिक त्यांची प्रगल्भता वाढेल. अशा अनेक गोष्टी आहेत. तुम्ही काय मुलांना द्यायची मोफत ह्याची वह्यांची पानं, ह्याची किंमत, महाराष्ट्राची मुलं हे महाराष्ट्राचं पुढचं फ्युचर आहे ना, ती चांगली घडलीच पाहिजे. आणि म्हणून माझी चर्चा या संदर्भात झालेली आहे, आणि मला दादासाहेबांनी सांगितलेलं आहे की आपण एकत्र बसूया, जर काही निर्णय बदलले गेले असतील तर आपण त्याचं पुन्हा ते आणू शकतो. अनेक जे हे असतात, आता माझी शाळा सुंदर शाळा, ह्या एक चांगलं अभियान शिंदे साहेबांची स्वतःचं ते ब्रेन चाइल्ड होतं, किती इम्प्रूव्हमेंट झाली बघा त्याला. आणि आपण वाचनाची चळवळ सुरू केली महाराष्ट्रामध्ये, आपल्याला त्याच्यामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव आलेलं आहे त्याच्यासाठी महाराष्ट्राचं. आणि तर मला असं वाटतं की चांगले उपक्रम चालू करण्याच्या बाबतीत आपले शिक्षण मंत्री एक पॉझिटिव्ह आहेत. फक्त आमच्या दोघांचं एकत्र येण्याचं खूप वेळा घडलं नाही, ही चर्चा करणारी नाही. त्यांनी मी केलेले सगळे निर्णय वाचून बघितले, त्यांना स्वतःला इंटरेस्ट आहे, आणि आम्ही ते निर्णय पुढे घेऊन जाऊ. संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे की शिंदेच्या पाठीला कणा लावावा लागेल, कारण ते वारंवार दिल्ली समोर झुकतात. कसं पाहतात? हे बघा, मला एवढंच म्हणायचं आहे की महाराष्ट्रासाठी काही मागायचं असेल तर दिल्लीला जायला लागतं, तिथून मदत आणायला लागते. आम्ही कोणीतरी मोठे आहोत म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला त्या सोयींपासून वंचित ठेवणं कितपत योग्य आहे तर तुम्ही विचार करा. केवळ मी कोणीतरी मोठा आहे, मी दिल्लीला जाणार नाही, मग फायनान्स तर दिल्लीवरून येणार ना, आणि वंचित काय तुम्ही राहणार नाही. तुम्ही तर मोठ्या मोठ्या गाड्यातून फिरू शकता, बंगल्यांमध्ये राहू शकता. गोरगरीब जनतेचा पैसा आहे तो मागण्यासाठी गेलंच पाहिजे. त्याच्यामध्ये कमीपणा काय? तुमच्या लोकांसाठी तुम्ही जाता, तुम्ही काय स्वतःसाठी मागायला जाता का? आमच्या जनतेचा जो अधिकार आहे, उद्या एखादा या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती आली, ते त्याच्यासाठी पैसे मागायला जाणं, हे जनतेसाठी पैसे मागण्यासारखे, त्याच्यामध्ये लाचारी कसली आहे? आणि जनतेसाठी जर आपल्याला कुठे कमीपणा घ्यायचा लागला तर तो कमीपणा प्रत्येक पुढाऱ्यांनी घेतलाच पाहिजे असं मला स्वतःला वाटतं, आणि तेच जनतेच्या हिताचं आहे. आपण कोणीतरी ताठ उभं राहायचं आणि मदतीपासून गरिबांना वंचित ठेवायचं, हे योग्य नाही. सर, वक्फ बिल म्हणजे जमीन लाटण्याचा प्रकार आहे सरकारचा, आता थेट आरोप उभे टाकले गेले. एक गोष्ट अशी आहे की आज सुद्धा त्यांचे अधिकार कायम आहे. पूर्वी इन्स्पेक्शन कोण करायचं? कमिशनर करायचे. आता इन्स्पेक्शन त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी करणार. सगळ्यात जास्त जमिनीचं रेकॉर्ड कोणाकडे असतं? जिल्हाधिकाऱ्याकडे असतं.
मग तिथल्या इथं त्याला अधिक सोपं आहे ना, बोर्डाला सुद्धा अधिक सोपं आहे. ज्यांच्याकडे ते रेकॉर्ड आहे त्यांनीच त्याची देखरेख करून त्यांना सर्टिफाय करायचं. त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? शेवटी ते जनतेचा पैसा आहे तो, आणि तो त्या समाजाच्या हितासाठी वापरला गेला पाहिजे, हेच त्याच्यामागचं तत्व आहे. याला जोडून प्रश्न असा आहे, उद्धव ठाकरेंनी आज पत्रात हे देखील म्हटलं आहे की जी विधेयकातल्या सुधारणा त्या अतिशय चांगल्या आहेत, मात्र आमचा विरोध हा भाजपच्या ढोंगीपणाला आहे. म्हणजे एका बाजूला ते सहमती दर्शवत आहे, जे समर्थन पण करताय, पण भाजपला ढोंगी म्हणतात, त्याला आमचा विरोध आहे. हे बघा, असं जे पर्सनल लेवलला नेलं जातं ना, त्याच्यामधूनच हे प्रकार घडतात. युतीला लोकांनी निवडून दिलेलं होतं, भाजप बाहेर पडलं का त्याच्यामधून? दोघांचे निवडून आलेले होते आणि आमची क्लिअर कट मेजॉरिटी होती. मग काँग्रेसबरोबर जाण्याची काय गरज होती? काँग्रेसने किती वेळा काय काय बोललेले आहे, स्वतः बाळासाहेबांच्या बद्दल किती वाईट बोललेले आहे, हे सगळ्या जनतेला माहिती आहे. आणि मग आपण त्यांच्याबरोबर जायचं सत्तेसाठी, हे शेवटी त्यांचा निर्णय आहे. योग्य की अयोग्य याचा फैसला जनतेने केलेला आहे. म्हणून आमचे 60 निवडून आले, त्यांचे 20 निवडून आले. जनतेने केला ना. शेवटी लोकशाही राबवतो कोण? जनता लावते. जनता जनार्दन आहे, जनता हाच देव आहे लोकशाहीमधला. त्यांचा निर्णय ऑलरेडी झालेला आहे आणि त्यांनी त्या निर्णयातून बोध घेऊन आता तरी ही विचारसरणी बदलली पाहिजे असं मला वाटतं. आता आम्ही काय त्यांना ऍडवाइस करू शकत? आम्ही खूप छोटी माणसं. सर, अभी हिंदी में बताइए कि बोर्ड को लेकर उद्धव ठाकरे कह रहे कि बीजेपी की ढोंग को विरोध किया और बीजेपी ही तुष्टिकरण के लिए मुसलमानों की हित ऐसी कर बहुत से लोगों ने भाषण दिए, तब आपके पार्टी के लोग चुपचाप लाकर रोक सब देख रहे थे? बिल्कुल नहीं. इस बिल के समर्थन में हमारे वहाँ के नेता सेकान जी ने बहुत अच्छा भाषण किया है लोकसभा में. उन्होंने इस बिल का समर्थन किया है. ये जो बिल है, ये जो गरीब लोग हैं उनके जो अधिकार है उनको प्रोटेक्ट करने वाला बिल है. आज तक महिलाओं को वहाँ पे रिप्रेजेंटेशन नहीं मिला था. जो बिछड़े वर्ग के लोग हैं मुस्लिम समाज में ही, उनको वहाँ पे अकोमोडेट नहीं किया जा रहा था. तब सबका रिप्रेजेंटेशन आ जाएगा. सब जो निर्णय लेने हैं उनको ही लेने हैं. उनके कोई भी अधिकारों को सीमित नहीं किया गया है. सिर्फ जहाँ पे कमिश्नर असेस करता था वहाँ पे कलेक्टर करेगा, क्योंकि कलेक्टर इज द नियरेस्ट पर्सन इन दैट डिस्ट्रिक्ट टू नो अबाउट रेवेन्यू मैटर्स. उसमें क्या गलत है? हर चीज है वो समाज के हित में है और सब अधिकार उनको ही दिए हैं. तो उनके जो पहले के अधिकार थे उनको सीमित नहीं किया गया है. सिर्फ उस पर कंट्रोल करने की मशीनरी क्रिएट की गई है और इसमें कुछ भी गलत नहीं है, क्योंकि ये सब पब्लिक मनी है. और वह जो बोर्ड है उसका निर्माण ही असेट मैनेजमेंट के लिए किया गया था. तो असेट मैनेजमेंट अच्छी तरह से होनी चाहिए और ये पैसा गरीब जो मुस्लिम युवा है उनके शिक्षण के लिए जाना चाहिए, उनके लिए जो कल्याणकारी योजना है उनके लिए जाना चाहिए. और इस पर सिर्फ ऑब्जर्वेशन रखा जाएगा तो एक अच्छी बात है जिसमें से उभर के आई हुई. कह रहे कि उन्होंने कोई हिंदुत्व नहीं छोड़ा, लेकिन आप लोग जानबूझकर एक पार्टी फैला रहे हो. उल्टा आप ही जो है, अगर एक तरफ कह रहे कि मुस्लिम की हितों का बिल है, तो फिर आपने ये हिंदू के सेंटिमेंट के खिलाफ लाया है, ऐसा उनका कहना है. देखिए, तुष्टीकरण की जो राजनीति थी, कांग्रेस के सबसे महान नेता कौन थे? राष्ट्रपिता महात्मा गांधी. उन्होंने ये क्यों बोला था कि एक बार फ्रीडम मिल जाए फिर इस पार्टी को बर्खास्त कीजिए, क्योंकि उनको मालूम था कि आगे चल के वोट की राजनीति होने वाली है. इसीलिए उन्होंने बोला था कि बर्खास्त करो. और ये वोट की राजनीति बहुत साल से कांग्रेस चलाते हुए आ रही है और ये सबको मालूम है. उनके साथ जाने का ही मतलब तुष्टीकरण का है. इसमें कुछ ये नहीं है, क्योंकि बाबा साहब ने खुद बोला था, जिस दिन मुझे कांग्रेस के साथ जाना पड़े उस दिन मैं अपनी पार्टी बंद कर लूंगा, मेरी दुकान मैं बंद कर लूंगा. इतने साफ शब्दों में उन्होंने कहा है. उसके बावजूद भी अगर वो आर्ग्यूमेंट करते हैं तो देखिए, मुंबई के इलेक्शन में फतवे निकले, किसके फेवर में निकले? उनकी ही पार्टी के फेवर में निकले. फतवे निकालना अच्छी बात है क्या डेमोक्रेसी में? अच्छी बात बिल्कुल नहीं है, लेकिन उनके फेवर में निकले. क्यों निकले? क्योंकि उनका तुष्टीकरण करते हैं. दूसरी बात की जो स्कूल की पोशाक है उसको लेकर जो आपकी सरकार का फैसला जो है, सरकार ने उस पर स्टे लगा दिया है, उसको लेकर क्या है? देखिए, ये एक राज्य एक गणवेश का उद्देश्य ये था कि भारत में हमारे जो स्कूली बच्चे हैं उनमें डिग्निटी ऑफ लेबर जो है वो नहीं सिखाया जाता है.
आप अगर फॉरेन कंट्री में जाएंगे तो वहाँ जब बच्चों की छुट्टियाँ होती है तो छोटे छोटे काम करते हैं, लेकिन मुफ्त नहीं करते, उसके लिए वो कुछ पैसा अर्जित करते हैं और वो अपने पॉकेट मनी की तरह वो यूज करते हैं। तो ये हमारे बच्चों का अगर कहे तो उनको अपमान लगेगा। तो ये जो सिखाना है वो हम स्काउट एंड गाइड के थ्रू सिखा सकते हैं। उसमें खरी कमाई एक रहती है जिसमें बच्चे छोटे छोटे काम करते हैं, डोनेशन कलेक्ट करते हैं और अपने बुक पे वो लिखते हैं कि ये किया है। और जो गरीब बच्चा है वो स्काउट गाइड का यूनिफॉर्म ऐसे नहीं खरीद सकता, तो स्काउट गाइड के वैसा ही यूनिफॉर्म हमने बच्चों को दिया था, सिर्फ उसमें आप एक स्कार्फ लगाओ और एक कैप लगाओ तो स्काउट का यूनिफॉर्म हो जाता है। उनमें एक डिसिप्लिन आ जाता है, उनमें ये भावना आती है कि हमें कुछ सोशल वर्क करना है, इसके साथ हमें कुछ कमाना भी है, उसके लिए कड़ा काम भी करना है। तो ये सब उद्देश्य था। ये जब डिसीजन लिए गए तो मेरी भी बात हुई है शिक्षा मंत्री जी से, या तो वो जो हम पन्ने देते थे नोटबुक के वो भी बंद हो गए हैं। एक गरीब जो स्टूडेंट रहता है उसको फ्री में स्कूल की बुक दी जाती है, लेकिन उसको नोटबुक नहीं दी जाती। तो वो इंतज़ार करता रहता है कि कोई सोशल वर्कर का बर्थडे, उस दिन मुझे किताबें बांटी जाएंगी, ये किताबें नहीं नोटबुक्स बांटी जाएंगी, तो उस दिन का इंतज़ार करता है। गवर्नमेंट पे पहला अधिकार वो बच्चों का है, उनको भी नोटबुक्स मिलनी चाहिए, और वही भावना थी। तो इसके बारे में शिक्षा मंत्री जी से बात करूंगा। आज का तो पहला ये था कि एक साजिश चल रही है महाराष्ट्र में हमारे नेता आदरणीय एकनाथ शिंदे जी को बदनाम करने की एक साजिश चल रही है, और एक साजिश का ये भाग है कि बुरे शब्दों का इस्तेमाल हो रहा है। उन्होंने कभी भी महाराष्ट्र का मुख्यमंत्री पद नहीं मांगा था। जब ये मतभेद हो गया तो उनको ऑफर किया गया था उद्धव जी की तरफ से, मैं स्टेप डाउन होता हूँ, आप मुख्यमंत्री बनिए। उन्होंने बोला ये बात नहीं है, हर एक पक्ष की विचारधारा रहती है, हमें विचारधारा के साथ रहना है। महाराष्ट्र की जनता ने युति को जिता के दिया है, मतलब शिवसेना भाजपा युति को ये मैंडेट दिया है, तो उसका आप आदर कीजिए। और आप उतना ही उनकी मांग थी, और जो विचारधारा है उसका आदर रखना, जो पब्लिक मैंडेट है उसका आदर करना, इसके लिए गद्दारी जैसे बुरे शब्द यूज होते हैं, यही एक ट्रेजेडी है। हमारी डेमोक्रेसी पक्षों की विचारधारा पे चलती है, हर एक को अपनी विचारधारा का पालन करना चाहिए, और वो करने के बावजूद कोई भी कॉमेडियन उस पर कॉमेंट करता है तो उसका जो भी होना है उसके लिए डिफरेंट प्लेटफॉर्म्स है। हक्कभंग प्रस्ताव आ गया है, उसमें इसकी चर्चा होगी, आगे चल के उसको चैलेंज किया गया कोर्ट में तो उसके बारे में चर्चा होगी, और एक अच्छी आचार संहिता कि आप ऐसे शब्दों का उपयोग मत कीजिए जिससे समाज में द्वेष पैदा हो जाता है। तो ये तो आचार संहिता लाना अच्छा है या बुरा है, उसके बारे में जो भी डेलिब्रेशन होगी, जो भी चर्चा होगी, उसके बाद इसका निर्णय आएगा। लेकिन आप एक व्यक्ति जो एक ऐसा व्यक्ति है कि जो अपने बारे में कभी भी नहीं सोचता। केरल में इतना बड़ा फ्लड आ गया, 80 डॉक्टर की 80 बसेस भर के सब सामग्रियां डॉक्टर्स सबको लेके गए। मैं एक हॉस्पिटल में गया था, एक बहुत ही फेमस हॉस्पिटल है, तो उन्होंने मुझे ऐसे बोला कि जब शिंदे साहब का बर्थडे होता है तो उसी दिन 100 बच्चों का हार्ट का ऑपरेशन फ्री में किया जाता है, और इसकी एडवर्टीजमेंट भी नहीं की जाती है। जिस वक्त बहुत बड़ी वर्षा हो गई और पूरा गांव का गांव पहाड़ के नीचे दब गया, तो एक ही ऐसे एकनाथ शिंदे थे जो खुद चल के वहां पे गए और वहां के लोगों की मदद करने की कोशिश की। आप सब उनके अच्छे ही भूल जाएंगे और कुछ भी बुरे शब्द उनके लिए यूज करेंगे, तो कोई कार्यकर्ता इसको सहन नहीं कर सकते। कार्यकर्ता ने जो किया है उसका समर्थन तो मैं नहीं करूंगा, लेकिन ये एक साजिश थी, ऐसे मेरा खुद का सोचना है, और ये आज भी चल रहा है, आज भी वही चल रहा है। हालांकि केसेस दर्ज हुई है, ये मामला असेंबली की जो कमिटी है वो कमिटी के सामने ये मामला चलेगा। ये हक्कभंग का प्रस्ताव है तो उसके बारे में ये मामला चलेगा, तो उसके बाद जो भी उससे निकलेगा इसके बारे में हर किसी को वेट करना चाहिए, उसको चैलेंज भी किया जाए। सर एक आदेश निकला है चीफ सेक्रेटरी के द्वारा कि अब हर कोई फाइल जो है वो दादा के पास जाएगी, पहले शिंदे साहब के पास जाएगी, उसके बाद सीएम साहब के पास जाएगी। क्या शिंदे साहब का कद बढ़ा है, उनका सम्मान बढ़ा है? पहले ऐसा आप लोगों को आरोप था कि
उनको दरकिनार किया जा रहा है, शिवसेना पर अन्याय हो रहा है, इसको आप फैसले को कैसे देखते हैं? देखिए, ये जो महाराष्ट्र में जीत हुई है उसके पीछे भी शिंदे साहब की बहुत मेहनत रही है। और पहले जब हमारी सरकार आई थी शिंदे साहब के नेतृत्व में, तो उस वक्त भी यही प्रोसीजर था कि तीनों मंत्रियों के जो 2 डिप्टी सीएम और सीएम है उनके थ्रू हर फाइल जाएगी, तो उसी को ही रिपीट किया जाए, इसमें कुछ नई बात नहीं है। लेकिन हमें एक चीज का बहुत अभिमान है कि एकनाथ शिंदे जी इस प्रोसेस में है और वो हमारे नेता है। विपक्ष कह रहा है कि ये कोई सम्मान या ये नहीं है, उल्टा उससे तो वॉच रहेगा जरा। देखिए, ऐसा है कि विपक्ष ऐसी बातें बोलते रहता है क्योंकि क्रिटिसिज्म करना उनका काम है, और काम करना शिंदे साहब हमेशा बोलते हैं कि क्रिटिसिज्म का रिप्लाई मैं अपने काम से दूंगा। थैंक यू वेरी मच।